नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय। या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत संपवावा असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। काय म्हटलंय राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये बघूया। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर परिसरात 3.5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला। या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत संपवावं। या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या। ही तत्परता स्त्रियांचं मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही असा सवालही मनसे अध्यक्षांनी उपस्थित केलाय। अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो। सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो। 2-4 दिवसात हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल। यावर आपण कधी बोलणार आहोत का असा सवालही राज ठाकरेंनी केला। या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालंय आणि कुणाचाच कुणाला धाक उरलेला नाहीये। हाताबाहेर गेलेली लालसा, सत्ता गाजवण्याची हाव, OTTवरचा कंटेंट, पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणं आणि मोबाईलमध्ये सतत गुंतून राहणं याने सगळी घडी विस्कटली आहे। अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। साहेबांना हीच विनंती असेल की फक्त चीड आली आणि थरकाप उडाला इथं पर्यंत आपण थांबता कामा नये। आपण ऍक्शन मध्ये उतरणारे नेते आहात। या चिमुरडींवर यापुढे अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत आणि या प्रकरणामध्ये सुद्धा या आरोपीला कशा पद्धतीनं लवकरात लवकर सजा होईल यासाठी आता मनसेने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे। पहिला नेता पाहिला की ज्यांनी खरंच उद्विग्न मनाने काहीतरी लिहिलं आहे। आपल्या मुलीबाळी वाचल्या पाहिजेत, आपल्या महिला भगिनी वाचल्या पाहिजेत आणि ते खरंच कुठेतरी सरकार जागं होईल किंवा अधिकारी जागे होतील असं वाटतंय। त्यांनी केलेलं कृत्य असंच आहे की त्यांना हाल करूनच मारलं पाहिजे, चौकात देऊनच मारलं पाहिजे। हे जरी आपल्याला मान्य असलं तरी कायद्याने तशी आपल्याला परवानगी नाही आहे। कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला तसं कुठे सरकारला करता येत नाही याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। पण तरीसुद्धा अतिशय लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ती केस आम्ही त्या ठिकाणी टाकलेली आहे, टाकणार आहोत। त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत। गरज पडल्याच्या संदर्भामध्ये आम्ही कायदाही करू की अशा लोकांना एकतर पॅरलर सोडू नका आणि लवकरात लवकर निर्णय करून यांना फाशीची अतिशय कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यावी। सन्माननीय राज ठाकरे यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे। ज्या पद्धतीनं नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला, तिची हत्या करण्यात आली, अतिशय दुर्दैवी घटना आहे। परंतु आपल्या देशामध्ये कायद्यात काही गोष्टी कराव्या लागतात। प्रत्येक नागरिकांच्या भावना अतिशय संतप्त आहेत। या प्रकरणात दोषीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ही जी सन्माननीय राज ठाकरेंची मागणी आहे त्या मतांशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत।